नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज खूप दिवसांनी आपला ब्लॉग येत आहे। आज आम्ही आलो आहोत भुईगाव येथील स्वामी समर्थांच्या मठात। आज 10 वर्ष झाली आम्ही स्वामी समर्थांच्या मठात येत आहोत, तर आज हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। श्री स्वामी समर्थ भुईगाव मठ येथे येण्याकरता तुम्हाला महानगरपालिकेच्या बसेस अवेलेबल आहेत, तसेच रिक्षा किंवा प्रायव्हेट गाडी घेऊन सुद्धा तुम्ही येऊ शकता। मठाचे संस्थापक अध्यक्ष संदीप यशवंत म्हात्रे यांनी 18 फेब्रुवारी 2008 साली भुईगाव मठाची स्थापना केली। भाव, भक्ती, श्रद्धा, प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द, चिकाटी, कष्ट याचे आणि स्वामींचा आशीर्वाद असेल तर काय चमत्कार घडू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच भुईगाव मठ। स्वामी समर्थांच्या मठात आले की मन कसं अगदी प्रसन्न होऊन जातं, अगदी एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते। मठाच्या आत प्रवेश केल्यावरती सर्वात प्रथम साईबाबांची मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर येईल। त्यांच्या पाया पडून पुढे तुम्हाला स्वामी समर्थांच्या गाभाऱ्यामध्ये जायचं आहे। स्वामींचं दर्शन घेऊन मन एकदम आनंदी आणि प्रसन्न होऊन जातं। स्वामींना तुम्ही जेवढा वाकून नमस्कार मुजरा कराल तेवढेच तुम्ही उंच झाल्यासारखे, मोठे झाल्यासारखे तुम्हाला वाटेल। स्वामी समर्थांच्या मठात दत्तगुरूंपासून ते स्वामी समर्थांपर्यंत जेवढी रूपं घेतलेली आहेत तेवढ्या रूपांचे फोटो इथे तुम्हाला बघायला मिळतील। त्याचप्रमाणे तुम्हाला इथे अष्टविनायक दर्शनसुद्धा होईल किंवा नवदुर्गा मातेंचं दर्शनही तुम्हाला इथे घडलं जाईल। एकंदरीत मठाचं वातावरण इतकं प्रसन्न आणि भावुक आहे की मन एकदम प्रसन्न होऊन जातं। दर गुरुवारी किंवा रविवारी तुम्हाला इथे महाप्रसादाचा लाभ घेता येईल। तसंच लांबून कोणी भुईगाव मठात येणार असेल तर त्यांच्याकरता राहण्याची सुद्धा सोय स्वामी भवन या उंच इमारतीमध्ये केली जाते। अर्थातच तुम्ही इथे तुमचा रूम बुक करून राहण्याची सोय करू शकता। कसा वाटला तुम्हाला स्वामी समर्थांचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद। आता मी ब्लॉग इथेच संपवत आहे।